सर्व आयट्या गँगला नमस्कार. विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला विषय मला खूप मुलांनी क्वेरी विचारला की सर आम्हाला जे लास्ट इयरचे क्वेश्चन पेपर आहे या लास्ट इयरच्या क्वेश्चन पेपर मिळवायचे आहे, परंतु त्या ज्या क्वेश्चन पेपर आहे ते आपल्याला वेबसाईटवर मिळू शकत नाही. मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे, जे पण मुलं आता पासआउट झालेले आहे, समजा सेकंड इयर देऊन आता बाहेर गेलेले किंवा ऑलरेडी जे मुलं सेकंड इयरला आहे या मुलांकडून तुम्हाला त्यांचे रजिस्ट्रेशन नंबर मिळवावा लागेल. हे रजिस्ट्रेशन नंबर मिळवल्यानंतर आपल्याला त्यांची जी ट्रेनिंग प्रोफाईल आहे ही ट्रेनिंग प्रोफाईल लॉग इन करून त्यांची जी रिस्पॉन्स शीट आहे ती रिस्पॉन्स शीट आपल्याला डाउनलोड करावं लागणार आहे. ती रिस्पॉन्स शीट डाउनलोड केल्यानंतर त्या रिस्पॉन्स शीटमध्ये त्यांनी मागच्या वर्षी जो पेपर दिला आणि त्यांना पेपराला कोणते कोणते क्वेश्चन होते किंवा त्यांनी काय आन्सर दिलेले हे सर्व आपल्या डोळ्यासमोर ओपन राहील. ठीक आहे, मग आपण काय करणार आहे, आता मी तुम्हाला एक सॅम्पल म्हणून एका मुलाची जी रिस्पॉन्स शीट आहे ही कशी डाउनलोड करायची हे मी तुम्हाला दाखवतो. तुम्ही काय करा, त्या सर्व रिस्पॉन्स शीट डाउनलोड करा तुमच्या ट्रेडच्या, समजा पीपीओ असेल, मोटर मेकॅनिक असेल, टर्नर फिटर, जे काय तुमचे ट्रेड असेल त्या मुलांचा रजिस्ट्रेशन नंबर मिळवा आणि त्यांच्या प्रोफाईलवरून ती रिस्पॉन्स शीट डाउनलोड करा. ती डाउनलोड केल्यानंतर त्या रिस्पॉन्स शीटचा तुम्ही थोडासा अभ्यास करा आणि ती रिस्पॉन्स शीट मला स्वतःला पण मेल करा. मी तुम्हाला शेवटी माझा मेल आयडी वगैरे देऊन ठेवतो, जेणेकरून आपल्याला फ्युचरमध्ये काय करता येईल, त्याच रिस्पॉन्स शीटवर मी तुमचे जे क्वेश्चन पेपर आहे या क्वेश्चन पेपर मी तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवणार आहे. ठीक आहे, आता आपण येऊया वेबसाईटवर, जिथून तुम्हाला ही ट्रेनिंग प्रोफाईल किंवा जी रिस्पॉन्स शीट आहे ही आपल्याला डाउनलोड करायची. सर्वात पहिले आपलं जे ऑफिशियल वेबसाईट आहे ncvtmis.gov.in या वेबसाईटवर आपल्याला यायचं आहे. वेबसाईटवर आल्यानंतर आपल्याला हे जे तुम्हाला दिसतंय व्हेरिफिकेशन, याची मी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकेल. तुम्हाला लॉग इन करायची पण गरज नाही, तुम्ही डायरेक्ट लिंकवर टिक केलं का ही वेबसाईट ओपन होऊन जाईल. आता व्हेरिफिकेशनवर आल्यानंतर इथं आपलं 3 नंबरचा ऑप्शन आहे सर्टिफाय मार्कशीट व्हेरिफिकेशन, बरोबर आहे. याच्यावर टिक केल्यानंतर आपली ही जी विंडो आहे ही विंडो आपली ओपन होऊन जाईल, बरोबर आहे. मी ऑलरेडी ते लोड करून ठेवलेलं आहे, कारण मग त्या सर्चिंगला त्याला टाइम लागतो, आपला वेळ वाया जाईल म्हणून. आता ही विंडो ओपन झाल्यानंतर तुमच्या समोर असेल इथं तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर, जो काही तुमच्या ओळखीचा मित्र असेल, तुमचा भाऊ वगैरे जो कोणी तुमच्या ओळखीचा असेल त्याचा रजिस्ट्रेशन नंबर इथं टाकायचा आहे. हां, त्याची ट्रेड जी ही किती वर्षाची, 1 इयर 2 इयर, ते आपल्याला इथं सिलेक्ट करायचं आहे. इथं ऑप्शन पण मी तुम्हाला दाखवून ठेवतो. हे बघा 1 इयर 2 इयर जे असेल त्याची, समजा आता पीपीओ प्लास्टिक प्रोसेसिंग ऑपरेटर ही 1 इयर ट्रेड आहे, मग आपण किती सिलेक्ट करणार, 1 इयर. समजा मोटर मेकॅनिक असेल ही 2 वर्षाची ट्रेड आहे, तर मी इथं किती सिलेक्ट करणार, 2 सिलेक्ट करणार. त्यानंतर या बाजूला एक्झाम टाईप, आता हा सर्वांचा तो कॉमनच राहणार आहे. आता सध्याचा आपला जो एक्झाम पॅटर्न आहे हा एक्झाम पॅटर्न कोणता आहे, अॅन्युअल टाईप आहे. ठीक आहे, त्यानंतर आपल्याला सर्चवर टिक करायचं आहे. सर्चवर टिक केल्यानंतर त्या ट्रेनिंगचे जे सर्व डिटेल्स आहे हे सर्व डिटेल ओपन होऊन जातील. जसं आता या ट्रेनिंगचं नाव आहे, या ट्रेनिंगचं नाव काय, प्रेम वॉक 2022चं ॲडमिशन आहे. हा मुलगा ऑलरेडी आयटामध्ये आहे आणि तो सेकंड इयरला आता शिकतोय, पण त्याचा जो फर्स्ट इयरचा पेपर आहे हा मी तुम्हाला डाउनलोड करून दाखवतोय. ठीक आहे, तर ही त्याची ट्रेनिंग प्रोफाईल ओपन झाली, त्याचे फर्स्ट इयरचे मार्क्स वगैरे इथं दिसणार आहे. त्यानंतर आपल्याला खाली खाली यायचं आहे. इथं काय म्हटलंय त्यांनी, रिडायरेक्ट टू आन्सर शीट. ठीक आहे, याच्यावर आपण काय करणार आहे, टिक करणार आहे. रिडायरेक्ट टू आन्सर शीट केल्यानंतर खाली खाली जायचं. तर इथं खाली आल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, इथं OTP पुट करायचा आहे, बरोबर आहे. आता तो जो कोणी मुलगा तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये असेल त्याला सांगा, त्याला पण माहीत नसेल त्याने कोणता नंबर रजिस्ट्रेशन केलेला आहे, त्यामुळे वेबसाईटने आपल्याला ती पण आयडिया दिलेली काय, शेवटचे 3 डिजिट जे मोबाईल नंबरचे हे आपल्याला त्यांनी देऊन ठेवलेले आहे. ठीक आहे, तर त्याला सांगा हा जो कोणाचा मोबाईल नंबर असेल, जो कोणाचा फॅमिली मेंबरचा, आई वडील भाऊ बहीण, त्याला त्या मोबाईल नंबरवर OTP जाईल. OTP आल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, सबमिट करायचं आहे. ठीक आहे, सबमिट केल्यानंतर हे बघा असं जे पेज आहे हे पेज ओपन होईल. त्या पेजच्या थोडंसं या साईडला सरकायचं. तुम्ही जर मोबाईलवर करणार असाल तर त्याचा जो डेस्कटॉप मोड आहे हा डेस्कटॉप मोड त्याचा ऑन करून ठेवा. हे इकडे सरकवल्यानंतर हे बघा इथं तुम्हाला काय दिसणार आहे, रिस्पॉन्स शीट, बरोबर आहे. इथं काय म्हटलं त्यांनी, व्ह्यू रिस्पॉन्स शीट, याच्यावर आपल्याला टिक करायचं आहे. आता व्ह्यू रिस्पॉन्स शीट केल्यानंतर त्या मुलाची जी रिस्पॉन्स शीट आहे ही रिस्पॉन्स शीट अशा प्रकारे ओपन होऊन जाणार आहे, बरोबर आहे. आता हे रिस्पॉन्स शीट म्हणजे काय, त्या मुलाने तेव्हा जो काही पेपर दिलेला आहे, ठीक आहे, त्या पेपराला त्याला कोणते क्वेश्चन होते आणि त्याने काय आन्सर दिलेले हे सर्व आहे, बरोबर. आपल्याला त्याशी नाही मतलब, आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला हे सर्व जे क्वेश्चन आहे हे सर्व क्वेश्चनची आपल्याला प्रॅक्टिस घ्यायची. ठीक आहे, कारण हे जे मोस्टली प्रश्न आहे हे तुम्हाला पुढच्या एक्झामला काय होऊ शकता, रिपीट होऊ शकता आणि सेम पॅटर्नमध्ये जो तुमचा पेपर आहे हा सेम पॅटर्नमध्ये तुमचा पेपर जो आहे तो चालणार आहे. ठीक आहे, आता ही आन्सर शीट रिस्पॉन्स शीट ओपन झाल्यानंतर हे आपल्याला काय करायची, डाउनलोड करायची. डाउनलोड करण्यासाठी इथं आपण राईट साईडला डॉटवर टिक करायचं. इथं काय म्हटलं त्यांनी, शेअरवर टिक करायचा. आता शेअर करताना तुम्ही कोणाला पण डायरेक्ट मेलवर वगैरे शेअर करू शकता, पण त्याऐवजी आपण काय करणार, प्रिंटवर टिक करणार, बरोबर आहे. आता प्रिंटवर टिक केल्यानंतर इथं तो जो पेज आहे ते पेज परत एकदा ओपन होऊन जाईल. आपल्याला त्याच्याशी नाही मतलब, आपल्याला काय करायचं, इथं त्यांनी काय म्हटलंय, सेव्ह ॲज PDF, सेव्ह ॲज PDF वर काय करून द्यायचं, टिक करून द्यायचं. ती जी फाईल आहे तुमची ती फाईल डाउनलोडिंगला लागून जाईल. आता याला साधारण 1-2 मिनिटं लागतील. तुम्ही जर मोबाईलवर करत असाल तर तुमच्या मोबाईलला इथं सेटिंगमध्ये जो डेस्कटॉप मोड आहे हा डेस्कटॉप मोड ऑन ठेवायचा. तो ऑन ठेवल्यामुळे काय होईल, जे मोठी विंडो आहे ती पूर्ण मोठी विंडो आपल्या नजरेत पडून जाईल. आता बघा याची जी रिस्पॉन्स शीट आहे ही रिस्पॉन्स शीट आपल्याला अशी दिसणार आहे. ठीक आहे, अशी दिसल्यानंतर इथं पण ऑप्शन आहे डाउनलोडचं, तिथं पण ऑप्शन आहे, तुम्ही कोणत्या पण एका बाजूने डाउनलोड करू शकता. आता मी समजा याच्यावर टिक करतो.
तर याच्यावर टिक केल्यानंतर याची जी प्रोफाईल आहे पूर्ण, ही प्रोफाईल आणि रिस्पॉन्स शीट जी आहे ही पूर्ण डाउनलोडिंगला लागून जाईल. आता ते बॅकग्राऊंडला चालू राहील. मी तुम्हाला एक सांगून ठेवतो फक्त, तुम्ही फक्त काय करा आता, माझा मेल आय डी मी तुम्हाला सांगून ठेवतो. माझा मेल आय डी आहे GHANSHAM घनश्याम बैरागी BAIRAGI घनश्याम बैरागी 19@gmail.com. या मेल आय डीवर किंवा माझ्या व्हॉट्सअप नंबरवर मी तुम्हाला मोठ्या अक्षरात लिहून ठेवतो 9130302764. या व्हॉट्सअप नंबरवर माझ्या सर्व रिस्पॉन्स शीट जे आहे त्या मला एक तर मेल करा, एक तर व्हॉट्सअप नंबरवर पाठवून ठेवा. मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा मेल आय डी आणि व्हॉट्सअप नंबर दोघं टाकून ठेवेल. कशासाठी पाठवा, आता जेव्हा कधी तुमची एक्झाम होणार आहे समजा जुलैमध्ये वगैरे, त्याच्या आधी आपण काय करू, जेवढ्या पण ट्रेडचं माझ्याकडे प्रश्नपत्रिकांचं कलेक्शन राहील त्याच्यातून मी सर्व जे IMP प्रश्न आहे IMP प्रश्न उचलून तुम्हाला काय करेल, त्याचं लाईव्ह सेशन घेऊन ते सर्वचे सर्व एक्झाम्पल तुम्हाला एक्सप्लेनेशन देऊन सर्व एक्झाम्पल सोडवून दाखवेल. ठीक आहे, तर तुम्ही काय करा, फक्त मला या मेल आय डीवर किंवा या मोबाईल नंबरवर पाठवून ठेवा. कोणती पण ट्रेड असो, मोटर मेकॅनिक, PPO, टर्नर, फिटर, 1 इयर 2 इयर कोणत्या पण ट्रेडचे आपल्याला चालणार आहे, कारण त्याच्यात मॅथचे, ड्रॉइंगचे, ESचे आणि थिअरीचे चारही विषयांचे जे क्वेश्चन आहे ते आपल्याला त्याच्यात मिळणार आहे. आणि हे जर आपण कंबाईन केले तर आपल्याकडे मोठा क्वेश्चन पेपरचा सेट तयार होऊन जाईल. तर ठीक आहे, या व्हिडिओमध्ये एवढंच. तर मला तुम्ही जास्तीत जास्त काय करा, फक्त डाउनलोड करून पाठवा. ठीक आहे, थँक्यू.